भोगावते शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत कोणाची बाजी? महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत होणार थेट लढत. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावते शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजलेला आहे. 10 जानेवारीपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून येत्या 2 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 3 फेब्रुवारीला निवडणुकीची मतमोजणी जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांनी दिली. भोगावते शिक्षण प्रसारक मंडळाच्या 13 जागांसाठी ही निवडणूक होत असून 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यंदा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडी विरुद्ध महायुती कैलासवासी दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडीचे नेते राहुल पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, ए.वाय. पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील, पी.डी. धुंद्रे, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, माजी अध्यक्ष सदाशिवराव सरापले, राजेंद्र कवडे यांनी आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडीकडून युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे घोटवडे, राजेंद्र आडके आरे, दिगंबर मेडसिंगे कांडगाव, एकनाथ वरुटे म्हालसवडे, रोहित पाटील कुरुकली, सुभाष पाटील शिरसे, बाजीराव चौगुले आमजाई भरवडे, शिवाजी भाट येरवडे, राजाराम पाटील खिंडी भरवडे, बाजीराव चौगुले कुडुत्री, समरजितसिंह पवार पाटील सडोली, मोहन पाटील अनाजे, प्रमोद पाटील म्हाळुंगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महायुती स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे नेतृत्व भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर, गोकुळ दूध संघाचे संचालक किसन चौगुले, भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष हंबीराव पाटील, रवी पाटील, प्राध्यापक डॉक्टर जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, दत्तात्रय मेडसिंगे करत आहेत. ही निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सर्व पक्ष नेते मंडळींची बैठक घेऊन प्रयत्न केला. मात्र अखेर जागा वाटपावरून समझोता न झाल्याने ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होत आहे. एकूणच अखेरपर्यंत बिनविरोध होण्याची शक्यता असलेली ही निवडणूक अर्ज माघारीच्या दिवशी मात्र महाविकास राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडी आणि महायुती कैलासवासी दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे भोगावती परिसरासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.